नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? चला तर आज बाहेर निघालेले आहे. आज एक महत्त्वाच्या कामासाठी मी बाहेर निघालेली होती. पावसाळा असून देखील पाहू शकता खूप उन्हाचा असा तडाखा जाणवत आहे. आज एका दुसऱ्या जुन्या फ्लॅटचं आमच्या काम होतं थोडंसं टेरेसचं. टेरेस थोडंसं खालून लिकेज होत आहे, त्यामुळे इथं थोडेसे खड्डे देखील पडलेले होते. ते असे बुजवून घ्यायचं काम चालू आहे. 2 माणसं लावली होती कामाला आणि आभाळ देखील आलेलं होतं इथं. दुपारी काम झाल्यानंतर आम्ही बाहेरच थोडंसं मिसळ खाल्लं. मिसळ हा कुणाकुणाचा वीक पॉईंट आहे, माझं तर खूपच आहे. मला आवडतं खाद्य म्हणलं ते म्हणजे मिसळच आहे. हा वजन तर वाढत आहे, त्याचं पण टेन्शन आहे, पण कधीतरी चालतं. 1 महिन्यातून एकदा खात असते मी मिसळ, कारण मला खूप आवडते. त्यानंतर मुलींसाठी इथं काही खाऊ घेतलं बाहेरून येताना. कधीतरी अशी बाहेर पडले किंवा असं आधीमध्ये जास्त पण होत नाही बाहेरचं खाणं, पण कधीतरी ठीक आहे. आता येताना दूध घेऊन आले आणि मुलीला पनीरची भाजी देखील खूप आवडते. सगळ्यांनाच आवडते पनीरची भाजी. त्यासाठी पनीरचा मसाला आणि पनीर पण घेऊन आलेली होती. तुम्हालाही तुमच्या जुन्या ठिकाणी जर राहिलेले असाल आणि आता जर नवीन ठिकाणी आलेले असाल, पण जुन्या ठिकाणची आठवण येतच असेल ना, की आपले तिथे ओळखीचे असतात माणसं वगैरे, शेजारी, किंवा आपण घालवलेले तिथं काही क्षण असतात, सणवार असतात, ते विसरता येत नाहीत. त्यामुळं जुन्या फ्लॅटवर आमचं कधी आधीमध्ये येणं जाणं चालू असतं. आणि तिकडं आपण जास्त दिवस राहिल्यामुळं तिथले काही आपले आवडते असे खायचे ठिकाणे असते. जसं कुणाला पाणीपुरी आवडते, काही कुणाला दुसरं खायचं आवडतं, कुणाची हॉटेल असते. तसं माझं पण, मी जुन्या फ्लॅटवर गेले की माझं पण असंच होतं. तिथे गेल्यानंतर मी असं काही मिसळ वगैरे खात असते किंवा लेकरावाच्यासुद्धा आवडीचं काहीतरी तिकडून घेऊन येत असते. मुलींना पण तिकडची सवय पडलेली असते. आपण जुन्या ठिकाणी, हा नवीन ठिकाणी आलेला असतो आपण, पण तिथं देखील काही दिवस आपल्याला ॲडजस्ट होण्यासाठी वेळ जातो. पण काही दिवस ॲडजस्ट तर करावंच लागतं. पण जुनं ठिकाण असतं आपलं. तिथलं सर्व आवडी-निवडी आपल्याला माहीत असतं. कुठं चांगलं भेटतं, कुठं काय भेटतं. तिथं किमान माझे 17 वर्ष गेलेले आहेत आधी. त्यामुळं मला माहीत आहे तिथं कुठल्या ठिकाणी काय चांगलं भेटतं, कुठली मिठाईचे दुकान चांगले, कुठं काय चांगलं भेटतं, हे सगळं आपल्याला माहीत असतं, कारण आपला तिथं जास्त दिवस गेलेला असतो. त्यामुळं त्या साईडला गेले की असं वाटतं मला की माझ्या अजूनसुद्धा घरातच आले काय की मी, असं वाटतं त्या ठिकाणी जर गेले तर मी. त्यामुळे एक इमोशनल जी अटॅचमेंट असते आपल्या जुन्या घराची, ती वेगळीच असते. तुम्हालाही असंच वाटतं का हो? तुम्ही जर जुन्या घरातून नवीन घरात गेला असाल तर तुम्हालाही असंच वाटत असेल. तसंच मला वाटतं. त्या छोटं होतं घर, पण त्या छोट्या घराने मला खूप काही दिलेलं होतं. मुळात त्या घराने मला समाधान आणि छान असं, कोणाला कसला आजार नाही किंवा काय नाही, निगेटिव्ह विचार नाही, असं ते माझं घर होतं. त्यामुळं त्या घरात अजून जरी गेलं ना, मला एक पॉझिटिव्ह असं वाईब माझ्या अवतीभोवती असं फिरायल्यासारखं वाटतं आणि छान वाटतं. तिथं गेल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं. फक्त ते खूपच छोटं पडत होतं, त्यामुळं ते घर सोडलं. नाहीतर मला सोडण्याची अजिबात इच्छा देखील नव्हती. तिकडून जाऊन आल्यानंतर मुलांना वगैरे आणलेला खाऊ दिला. आता किचन वगैरे थोडंसं आवरून घेतलं आणि नंतर इथं मी दोडक्याची भाजी करायला घेतली. म्हणजे दोडक्याची आमटीच आहे ही. पण आता हे आठवडा संपलेला होता. आठवडा संपला की मग इथं थोडंसं वाटण वगैरे संपलेलं होतं, शेंगदाण्याचं कूट वगैरे. आता इथं खूप गडबड होती, उशीर झाला होता यायला, तरी पण थोडंसं घेतलं. दुपारी काय मिसळ खाल्लेली होती, त्यानंतर ते पाव पण जास्त खावेसे वाटत नाहीत आपल्याला. आपली कशी भाजी भाकरीच बरी वाटते. त्यामुळे इथं मी आज भाकरी आणि भाजी बनवली होती. अशी आमटी टाईप बनवली होती, थोडीशी दोडक्याची पातळसर अशी आमटी. वाटण देखील संपलेलं होतं. मग ते लसूण, कोथिंबीर असं आणि खोबरं थोडंसं वाटून घेत आहे. तुम्हाला मी एका व्हिडिओत नक्की शेअर करेन की मी माझ्या घरामधलं म्हणजे आठवड्यातलं वाटण वगैरे कशी करते, कुठले कुठले वाटण बनवून ठेवते.
जेणेकरून ते आठवडाभर तुम्हाला पुरतील. आणि आठवडाभर आपण सकाळचा डबा असतो घाई गडबडीचा, तो देखील पटकन आपला होतो. जर आपली तयारी व्यवस्थित आपली असली आठवड्याभराची तर आपल्याला देखील टेन्शन नसतं. त्यामुळे इथं एकदम सगळं संपल्यामुळे आल्यावरती माझी थोडीशी दमले देखील होते, पण थोडीशी धावपळ झालीच इथं. त्यामुळे आता इथं थोडंसं मी वाटण करून घेत आहे. आता ही कोथिंबीर जास्त घातली त्यामुळं ते बसत नव्हती मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यामुळं मी आधी कोथिंबीर धुवून परत चिरून मिक्सरच्या भांड्यात टाकली. आणि खोबरं आणि कोथिंबीर आधी घातल्यामुळं, आधी लसूण आणि खोबरं वाटतात खरं तर, पण इथं मी चुकून कोथिंबीर टाकली. त्यामुळं मी म्हणलं आता जाऊ दे, आपण कोथिंबीर आणि खोबरंच वाटून घ्यावं. थोडासा कढीपत्ता देखील ॲड केला त्याच्यामध्ये आणि ते बारीकसर असं वाटून घेणार आहे मी आता. शेंगदाणे कमी एकदम गॅसवर भाजून घेतलेले आहेत. भाजी चालूच आहेत भाजायचे. आता इथं लसूण टाकलेलं आहे. आता ही सकाळ आणि संध्याकाळ 2 टायमाचं इथं वाटण करत आहे, कारण सकाळी पण गडबडीत होत नाही वाटण करायला. त्यामुळं मी इथं 2 टायमाचं वाटण करत आहे. पण आज जे बाहेर गेले होते ना, असं सहसा बाहेर जाणं होत नाही माझं, तर गेल्यामुळं असं फ्रेश वाटलं एकदम. 3-4 तासासाठीच बाहेर गेलेली होती, पण असं मन अगदी प्रसन्न होतं. ऊन थोडंसं, पाऊस थोडासा आणि एकदम ढगाळ वातावरण, हे सगळं आजच्या वातावरणामध्ये होतं. त्यामुळं जरा बरं वाटलं बाहेर गेल्यानंतर. आणि थोडंसं कधीतरी असं बाहेर फिरावंच, कारण आपल्याला देखील बाहेर कसं राहायचं, कोण माणसं कसे असतात आपल्याला देखील कळतं की बाहेर काय चाललेलं आहे. आपण घरातच बसलं तर आपल्याला नाही समजत की बाहेर काय चाललेलं आहे सध्याला. तुम्ही करता की नाही दोडक्याची अशी आमटी? माझ्या तर आठवड्यातून एकदा तरी अशी दोडक्याची आमटी होती. कारण घरी काय काय जणांना असं चुरून किंवा कालवून खायची सवय असते. तुमच्या इकडं कोणी खातं का? आमच्या घरी जास्त करून असं कालवूनच खातात. म्हणजे पातळ संध्याकाळी रश्श्याची भाजी लागते, अशी पातळसर आमटी. त्यामुळं दिवसा असं कोरडी भाजी खातात किंवा असं सुक्की केलेली खातात, पण संध्याकाळी अशी पातळच भाजी लागते आमच्या इकडं. म्हणजे ते भाकरी असू दे ते चपाती असू दे, ते चुरून खाता येते अशी. त्यामुळं अशी पातळ भाजी मला बनवावी लागते. असं वाटण टाकलं की एकदम छान लागते भाजी, पण वाटण एकदम लालसर होईपर्यंत चांगलं फोडणीत परतवून घ्यायचं. आणि नंतर त्यामध्ये असं जास्त मसाले पण टाकायचं नाही, मोजक्याच मसाल्यामध्ये छान असं भाजी होते तयार. आता इथं घरचा काळा मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी हळद, हे टाकून चांगलं हलवून घेतलेलं आहे. वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत लालसर असं हे पूर्ण आधी परतवून घेतलेलं आहे आणि नंतर हे मसाले टाकलेले आहे. एकदम आपल्या भाजीला छान चव येते त्यामुळं. आता जो दोडका आहे, आता ही भरणी पाहू शकता, ही डीमार्टमधून अशा 4 घेतलेल्या होत्या मी. तर पण ते भरणीची काच चांगली आहे, हातातून पडली तर असं भरण्या काचेच्या टिकतच नाहीत म्हणा. पण तिची काच चांगली आहे, पण जे तुम्ही कधी घेत असाल ना, तर ते टोपण अजिबात व्यवस्थित नाही त्या भरण्यांचं. त्याच्यावरची अशी पॉलिश पण निघून जाते आणि जे आपण त्यात हळद किंवा असं तिखट भरतो ते पण त्याला लागून असं ते टोपण पिवळसर होतं. त्याला किती पण घासा किंवा काही पण करा, ते लाल मिरची पावडर ठेवली तर लालसर कलर येतो किंवा पिवळा ठेवलं तर पिवळसर त्या टोपणाला कलर येतो. आणि त्याची वरची अशी कवर म्हणजे पॉलिश केलेलं असतं, त्याला कलर दिलेला काहीतरी सिल्वर कलर, तो पण आपण आता भरण्या म्हणल्यानंतर धुण्यात येतातच, पण त्याची सगळी वरची अशी थोडीशी ती कवर असते तर निघून जातात, ते चांगलं नाही दिसत परत. त्यामुळं ते भरण्या अशा मी परत घेतल्याच नाही, ते एकदाच घेतल्यात. आता हे पहा, भाजी झालेली आहे. थोडंसं आता चवीनुसार मीठ टाकायचं. ही अशी आम्हाला पातळ भाजी लागते. तुम्ही करता की नाही हो, कमेंटमध्ये नक्की सांगा मला. भाजी आणि भाकरी केलं किंवा थोडासा भात असला तर करत नाही, नसला तर भात थोडासा करते. पण असं साधं सिंपल एकदम संध्याकाळचं जेवण असतं, जास्त काही नसतं संध्याकाळचं. आता हे शेंगदाणे आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत कमी गॅसवरती.
ते देखील त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले, जेणेकरून वाटणाचा त्याला असं चांगला छान लागतं त्यामध्ये टाकल्यानंतर. त्यामुळे ते वाटून टाकून बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते टाकून घ्यायचं आहे. किमान 1 वाटी शेंगदाणे आहे ते हे, म्हणजे 100 ते 120 ग्रॅम असतील शेंगदाणे हे. ते वाटून असे घेतलेले आहेत मी, अर्धा पावच्या आसपास असतील. आता हे शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. किमान एक 15 मिनटं तरी शिजवून घ्यायचं भाजीला छान. त्यामुळं वाटण, आपलं शेंगदाण्याचं कूट, दोडका सगळं असं एकजीव होतं व्यवस्थित असं. तुम्ही देखील अशी भाजी दोडक्याची नक्की बनवून पहा, एकदम छान लागते आणि झणझणीत देखील खूप झाली होती. हे पहा, आता मी 15 मिनटं शिजवून घेतलेलं आहे, म्हणजे उकळून घेतलेलं आहे भाजीला आणि छान अशी तयार झालेली आहे. भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.